अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे विचार मन लावून रोज ऐकतोयस. स्वामी समर्थांचे शब्द मन लावून रोज ऐकतोयस याच अपेक्षेने की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत, आज आपल्या ज्या इच्छा आहेत, आज आपल्या ज्या मनोकामना आहेत, ज्या मनोकामना, ज्या इच्छा, ज्या आपण अडचणी स्वामींसमोर ठेवलेल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला स्वामी देतील. त्या प्रत्येक गोष्टीचं मार्ग आपल्याला स्वामी दाखवतील. तर नक्कीच या आयुष्यातील तुझ्या प्रत्येक संकटांना, तुझ्या प्रत्येक इच्छांना सुद्धा पूर्ण करेल आणि तुझ्या प्रत्येक मनोकामना सुद्धा पूर्ण करतील स्वामी. तू फक्त विश्वास ठेव, कारण की आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींवरती विश्वास ठेवून आज आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टींना काही वेळ लागतं. वेळेवरती वेळेची किंमत समजणे ते सुद्धा एक कला आहे आणि वेळेवरती वेळेची वेळ पाहणे आणि त्याची प्रतीक्षा करणे, संयमता आपल्या मनामध्ये ठेवणे ते सुद्धा एक माणसाची कला आहे. जर ती कला तू शिकलास तर या आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संयमता मनामध्ये बाळग आणि आज आपल्याकडे जे काही आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिकलास तर तुझे आयुष्य आनंदी तर होणारच, तर तुझे आयुष्य बदलणारच. पण नक्कीच वेळेनुसार तुझ्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार आणि ही खरी गोष्ट आहे. आज बऱ्याच स्वामी भक्तांनी हा अनुभव घेतलेला आहे. स्वामी चमत्कार हा घडवतात. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी आलेले तेव्हा प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलून गेले. ते सुद्धा स्वामींच्या शब्दांमुळे, ते सुद्धा स्वामींच्या विचारांमुळे. स्वामींनी त्या लोकांना शिकवण दिली आणि त्या शिकवणीतून त्यांचे आयुष्य बदलून गेले. आज स्वतः स्वामींच्या या विचारातून सुद्धा तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. तर चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे स्वामींचे विचार तू रोज ऐकतोयस, पण आज महत्त्वपूर्ण आणि अनमोल स्वामींचे विचार तू ऐकून जाणार आहेस. या जीवनामध्ये जगण्याचं मार्ग सुद्धा समजेल, पण माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अतिशय प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. तर संसाराचा पाया हा नक्कीच विश्वासावर असतो आणि नक्कीच या आयुष्यामध्ये आपण फक्त विश्वास आपल्या जवळच्या लोकांवरती आणि स्वामींवरती ठेवूयात आणि स्वामींच्या शब्दांवरती ठेवूयात आणि नंतर बघ तुझे आयुष्य कसे बदलून जाते. स्वामींच्या विचारातून एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगणार आहे, जो मुद्दा तुझे आयुष्य पूर्णतः बदलून ठेवेल. स्वामी विचारांकडे वळण्यापूर्वी, स्वामींच्या शब्दांकडे वळण्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर कर्मामुळे आपले आयुष्य बदलते, आपल्या विचारांमुळे आपले आयुष्य घडते, आपल्या कृत्यांमुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या इच्छा पूर्ण होतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे जीवन हे माणसाच्या हातात आहे. माणूस कसा वागतोय, कसा नाही वागत आहे यावरतीच त्याचे भविष्य ठरलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज आपण काहीही वाईट करू, काहीही चांगलं करू, कोणाला दाखवूया, कोणाला न समजो, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी सर्व काही बघत आहेत, परमेश्वर सर्व काही बघत आहेत. तू काय करतोयस आणि तू काय नाही करत आहेस. एक महत्त्वाचा मुद्दा, एक माणुसकीचा धर्म पार पाडण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा, एक महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगणार आहे. गेल्या बऱ्याच वेळापासून जो मुद्दा तुला सांगतोय त्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, पण तू दुर्लक्ष करू नकोस. गेल्या बऱ्याच वेळापासून हा मुद्दा सांगतोय. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याच्या वेळेतील ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत, काही लोकांच्या पुढे पाठी कोणी नाही, लिहिता वाचता चालता फिरता हे जग बघता सुद्धा येत नाही अपंग असल्यामुळे. आणि नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा असते. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, त्यांना नक्कीच मनातल्या मनात आपलं आयुष्य जगण्याची इच्छा असते,
पण त्यांची वेळ परिस्थिती एवढी विकट असते की त्यांना लोकांसमोर हात पसरावेसच लागते, त्यांना लोकांसमोर हात पसरावेच लागते. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती आपल्याला ही लोक पाहायला मिळतात. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, छोट्या छोट्या खेड्यापाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले हे दृश्य आहे. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतो की आज त्या लोकांचा विचार करणार कोण, आज त्या लोकांना मदत करणार कोण. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी व्यस्त झालेला आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, फुल ना फुलाची पाखी. जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला रश्मी पाटील, त्यानंतर रुपाली पडले, प्रशांत पाटील, मदन लाड या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज जर तू इतरांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढत असशील, स्वतःच्या आयुष्यातील आनंदामधून दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचं काम करत असशील, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणारच. आणि हा महत्त्वाचा टप्पा, महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. या महत्त्वाच्या मुद्द्याला, या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी माणुसकीचं काम करू शकता. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, फुल ना फुलाची पाखरी. जर आज जेवढी लोक ऐकतात तेवढी लोक एकत्र आली आणि आज सगळ्यांचं सहकार्य एकत्र आला, तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये कधी रडण्याची त्यांना वेळ येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. स्वामींच्या विचारांकडे वळण्यापूर्वी शेवटची एकच विनंती असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते, वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतोच पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील, प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी, या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं, जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना, तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही, काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण ना यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते, तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळात नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते, त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही, नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात, आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस, वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस, आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर, आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही, त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका, तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत, श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत, ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढे नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना, तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास तर खूप खोलपर्यंत विचार जातात. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. आणि जर चांगले विचार मनापासून ऐकण्याची ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये वाईट विचार आणि वाईट गोष्टी कधी घडणारच नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही विचार आपण ऐकलेले असतात, काही विचार आपण केलेले असतात, काही कृत्य आपण घडवलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वारंवार केलेल्या गोष्टीचा सराव होतो. वारंवार ऐकलेल्या गोष्टींना आपल्याला सवय पडते. ती सवय कृत्यामध्ये बदलते आणि ते कृत्य आपले आयुष्य घडवतात. नक्कीच खूप मोठा अडथळा आला की समजावं आपल्या विजयाचा आपण जवळ आलेलो आहो. माणसासारखा कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी
तुझ्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. म्हणून तुम्हाला सांगतोय, वेळेवरती वेळेला समजून घ्या. आज तुमची वेळ समजून घेण्याची आहे आणि स्वामींचे विचार आचरण्यात आणण्याची आहे. आज स्वामींची हीच भक्ती जी तू आता ऐकत आहेस, आज स्वामींची हीच भक्ती तुला भाग्यवंत ठरवणार, तुला भाग्यशाली ठरवणार. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. अरे आज आपल्या मनाजवळचा माणूस जर 1 वर्ष लांब गेला तर तो असल्याने नसल्याने आपल्याला कुठेतरी फरक पडत नाही. जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जरी तुम्ही नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून मनापासून जगायला शिक, आनंदाने जगायला शिक. चांगले कर्म कर, चांगले कुकर्म कर. त्याच्यानंतर नक्कीच चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. या आयुष्यामध्ये बघ, तुझ्या मनासारखं नाही घडलं तर माझं नाव बदल. या आयुष्यामध्ये बघ, तुझ्या मनासारखं नाही घडलं तर नक्कीच मला सांग. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं शिकवतात. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला शेवटपर्यंत साथ देतील. तू फक्त स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ. प्रत्येक स्वामींचे विचार हे तुला काही ना काहीतरी सांगून जाणार. प्रत्येक स्वामींचे संदेश हे तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार. तर धन्यवाद, आतापर्यंत ऐकत आहेस. पण यापुढील स्वामींचे विचार हे तुला आयुष्य जगायचं शिकवून जाणार. यापुढील स्वामींचे विचार तुला हे आयुष्य जगायचं शिकवून जाणार. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार तुला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग्यवंत ठरवणार. या आयुष्याची सुरुवात कशी होते, या जीवनाची सुरुवात कशी होते? रिकाम्या हाती होते. जन्माला आलोय रिकाम्या हाती. आपण जन्मातून या आयुष्यातून जाणार सुद्धा रिकाम्या हाती. तर गर्व कोणत्या गोष्टीचा, माज कोणत्या गोष्टीचा? कारण की गर्व आणि माज मध्ये आज प्रत्येक माणूस बुडालेला आहे. या आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, गरीब आहेस तर तुला श्रीमंत होण्याची संधी आहे, आणि श्रीमंत आहेस तर तुझ्याकडे अशी एक संधी आहे, जी संधी हीच आहे की तू तुझ्या आयुष्यामध्ये कधीच गर्व आणि माज येऊन देऊ नकोस. कारण की त्या गोष्टी तुला रस्त्यावरती कधी आणतील हे सुद्धा तुला समजणार नाही. कारण की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोरील ही गोष्ट आहे. एखाद्या माणसाचं आयुष्य नष्ट होण्यासाठी, एखाद्या माणसाचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी वेळ लागत नाही. वेळेवेळेचं खेळ आहे. वेळेवेळेचं खेळ मनात ठेवलंस, वेळेवेळेचं खेळ लक्षात ठेवलंस तर वेळ कधी तुझी किंमत करणार नाही. पण तू वेळेची किंमत कर, कारण की वेळेवरती वेळेची किंमत केलीस तर वेळ कधीच तुला एकटं पडू देणार नाही. वेळ कधीच तुला एकटं सोडणार नाही. हे आयुष्य आहे बाळा. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये चांगले विचार आपल्या सभोवताली फिरायला पाहिजेत. आपले कष्ट, आपली मेहनत सर्व काही पाहत आहे. आपला परमेश्वर सर्व काही पाहत आहे. आपण खोटेपणा आपल्या जवळच्या लोकांकडे करू शकतो, पण आपल्या परमेश्वराकडे नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाच्या कर्माची फळं त्या प्रत्येकाला या आयुष्यातच भोगावी लागतात. आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे, आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला सुद्धा आहे. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश तर तुला समजणार आहेत. आज स्वामींसाठी एवढा वेळ ऐकत आहेस तर नक्कीच आज तुझ्या आयुष्यातील थोडंसं वेळ अजून स्वामींसाठी काढ. कारण की तीच वेळ आणि तोच काळ तुला काही ना काहीतरी समजावून जाणार आहे. बऱ्याच गोष्टीचा अनुभव आपण घेतलेला
असतो, बऱ्याच गोष्टी आपण शिकलेल्या असतात, पण जर त्याच गोष्टी आपल्या वारंवार ऐकायला मिळाल्या तर त्या गोष्टीचा नक्कीच आपल्याला सराव वाढतो आणि सराव आणि सवय ही माणसाचे आयुष्य बदलते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादी वाईट गोष्ट तुझ्या समोर आहे, पण त्या वाईट गोष्टीमधून शिकण्याचा दृष्टिकोन जर तू तुझ्या मनामध्ये ठेवत असशील, एखादी वाईट गोष्ट जर तुझ्या डोळ्यासमोर आहे, त्या वाईट गोष्टीमधून सुद्धा काही ना काहीतरी शिकण्याची गोष्ट जर तू तुझ्या दृष्टिकोनामध्ये ठेवत असशील तर हे आयुष्य तुझेच आहे, तर हे जीवन तुझेच आहे. कारण की आज प्रत्येक माणूस वाईट वेळ आल्यावर त्या वाईट वेळेतून, त्या वाईट काळातून पळून जाण्याचं कसं ह्या गोष्टीचा मार्ग शोधत असतो. आणि नक्कीच तोच व्यक्ती खरा असतो जे वाईट वेळ आणि संकटकाळी स्वतःच्या पायावरती आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवून त्या वाईट वेळेला, त्या संकटाच्या काळाला लढत असतो. आज बरेच स्वामी भक्त आहेत, ज्यांच्या पत्नीने त्यांना सोडून दिलेला आहे, ज्यांच्या घरातल्यांनी त्यांना सोडून दिलेला आहे, ज्यांची भावकी त्याला कधी साथ देत नाही. काही लोकांचे जवळची लोक सुद्धा त्यांची नातं सोडून गेलेली आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस. जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस, कारण की त्या व्यक्तीने जाताना तुझा विचार कधी केला नाही, याचा अर्थ ती व्यक्ती सुद्धा त्या गोष्टीच्या लायकीची नाही की तू त्या गोष्टीचा विचार करावा. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्यांना वेळेवरती जायचं असतं वेळ त्यांना घेऊन जातं, पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या पाठी सुद्धा कोणते ना कोणते तरी मोठे कारण असते. कारण की जे घडलंय, जे घडतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी, ते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे, कोणत्याही गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. स्वामींचा खरं भक्त म्हणतोस ना स्वतःला, तर नक्कीच त्या गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देत असते, एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देत असते, त्या त्रासाला सुद्धा तू मात देऊन पुढे जाऊ शकतोस. त्या त्रासाला सुद्धा तू मात देऊन पुढे जाऊ शकतोस. आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल, आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल. कारण की जेव्हा आपल्याला स्वतःवरतीच आत्मविश्वास नसेल तर या आयुष्यावरती विश्वास ठेवून आणि त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून काय उपयोग आहे. आणि आज आपण नक्कीच म्हणतो की स्वामींची भक्ती मी बऱ्याच वेळापासून करतोय. आज स्वामींचे नामस्मरण, स्वामींचे नाव बऱ्याच वेळापासून घेतोय. आज कित्येक वर्ष झाली स्वामींची भक्ती करून, पण माझ्या आयुष्यामध्ये दुःख का, पण माझ्या आयुष्यामध्ये संकट का. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींकडून कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा बाळगू नकोस, पण ज्या गोष्टीची तुझ्याकडे अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असशील ना, तर नक्कीच त्या अपेक्षा तू स्वतःसाठी पूर्ण करू शकतोस. कारण की तुझ्या चांगल्या गोष्टीमध्ये स्वामी तुला साथ देतील आणि तुझ्या वाईट वेळेमध्ये स्वामी तुला मार्ग दाखवतील, पण त्या गोष्टी तुला कधी समजणार नाहीत, त्या गोष्टीची जाणीव कधी आपल्याला होणार नाही. एखादी महत्त्वाची गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घडून गेल्यानंतर स्वामींवरचा विश्वास हा अतूट बनतो. आज कित्येक स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास अतूट आहे, कारण की स्वामींनी ते चमत्कार स्वतः घडवलेले आहेत आणि भक्तांनी ते चमत्कार स्वतः अनुभवलेले आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा चमत्कार घडणार, तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तुला जशा प्रकारे तुझे आयुष्य बदलायचे आहे तशा प्रकारे स्वामी तुला तुझ्या वाईट वेळेमध्ये मदत करणार. पण आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, कारण की हीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुला स्वामींना समजून घ्यायचं आहे, ज्या वेळेमध्ये तुला स्वामींच्या विचारांना स्वतःच्या आचरणात आणायचं आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे.
आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली, आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल, किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर स्वामी नक्कीच सांगतात. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. या कलियुगामध्ये स्वतःला बघायचं आहे, पण त्यातल्या त्यात स्वार्थीपणा दूर करायचा आहे, लोभीपणा दूर करायचा आहे. माणसाचे आयुष्य काही शब्दांमध्ये सांगेन, माणसाचे आयुष्य काही विचारांमध्ये सांगेन. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वतः स्वामी म्हणतात सगळं सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं आहे. देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलेला आहे. या शब्दांमध्ये एक अर्थपूर्ण भरपूर महत्वाचा मुद्दा लपलेला आहे, तो म्हणजे तुझा दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे या जीवनामध्ये, या वाक्यातून तुला समजून जाणार आहे. कारण की नेहमी स्वतः स्वामी सांगतात एखाद्या चांगल्या गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन आणि एखाद्या वाईट गोष्टीमध्ये चांगली गोष्ट बघण्याचा दृष्टिकोन हाच तर महत्वाचा असतो. वाईट गोष्टीमधून सुद्धा कोणती तरी चांगली गोष्ट शोधून काढणारा व्यक्ती हा चांगल्या दृष्टिकोनाचा असतो. पण नक्कीच जर वाईट गोष्टीला जर तुम्ही पण तुमच्या मनात वाईट गोष्टीनेच धरत असाल तर नक्कीच ती गोष्ट तुम्हाला बर्बादीच्या मार्गावरती नेऊ शकते. सर्वात मोठा मुद्दा आहे, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या थोड्या वेळेमध्ये 10 ते 15 मिनिटामध्ये हा मुद्दा तुला पूर्णपणे
समजावून देणार आहे, स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे. पण नक्कीच तुला या जीवनामध्ये स्वतः स्वामी म्हणतात, स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नका. कारण पैसे कमी असतील तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नसतात, आपले कष्ट कधीच कमी नसतात. स्वतःच्या कष्टांची किंमत करा. आज बरीच लोक अशी आहेत या कलियुगामध्ये, बरीच अशी आपली पोरं बाळं अशी आहेत की ज्यांना आज आपल्या परिस्थितीची लाज वाटते, आज आपल्या वेळेची लाज वाटते. पण नक्कीच कधीच या जीवनामध्ये लाज वाटून देऊ नकोस. कारण की या जीवनामध्ये आपण जे कष्ट करतो त्या कष्टांना पहिले स्वतः किंमत द्यायला हवी, कारण की त्या कष्टांना किंमत दिल्याशिवाय त्या कष्टांचं काहीच अर्थ राहत नाही. नक्कीच तुला सांगेन या जीवनामध्ये स्वामींच्या शब्दांमुळे प्रत्येक गोष्ट ही सोपी होऊन जाणार आहे. स्वामींच्या विचारांमुळे प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी समजूतदारपणे तू समजून घेणार आहेस. फक्त स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की या शब्दांमध्ये मोठे मोठे रहस्य लपलेले आहे. आणि नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात, वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी लागते. म्हणजे या जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल की आज आपल्याला हे करायलाच हवं, हे चांगलं आहे, पण नशिबाने त्या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही. तेव्हा आपण स्वतःला कोसतो, तेव्हा आपण स्वतःला शिव्या घालतो की आपण का केलं नाही, आज आपल्याकडे वेळ होती. तर नक्कीच त्यावेळेस एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी अशा घडतात ज्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठी असतात, आपल्या हितासाठी असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सर्व काही स्वामी घडवत आहेत. जे काही होणार आहे, जे काही नाही होणार, जे काही घडत आहे, जे काही सुखाचं घडत आहे, जे काही दुःखाचं घडत आहे, ते आपल्या हितासाठी आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याची किंमत कळेल. जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख झाला असेल, जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःखद घटना झाली असेल, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ती दुःखद घटना होण्यापाठी पण एक महत्त्वाचं रहस्य असतं. कारण की नक्कीच या जीवनामध्ये जे काही घडतं ते स्वतः स्वामी घडवतात. आपल्याला त्या काळासाठी त्या गोष्टी खूप दुखावतात, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच गोष्टी एक मोठा अनुभव देऊन जातात. त्याच गोष्टी या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात, जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले होऊन जातात. पण नक्कीच या जीवनामध्ये कोणीच जर तुमच्यावरती जीव लावत नसेल तर हा विचार कधी करू नकोस की तुझ्यासोबत कोणी नाही, की तुझ्या पाठीशी कोणी नाही. स्वामी सर्वात जास्त जीव तुझ्यावर लावतात. तू फक्त स्वामींचे नाव रोज घे. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी राहतील. आणि स्वतः स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. तुमच्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. कारण की नेहमी या दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये कपटी लोकांचा जास्त प्रवास असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या वाईटावर टपलेल्या लोकांचा जाम प्रवास असतो. आणि नक्कीच तीच लोक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जाम दुःख देतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणूस ओळखायला शिक. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास तर ती तुझी सर्वात मोठी कला झाली. आणि ती कला तुला मरेपर्यंत तुझी कधी साथ सोडणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की या कलियुगामध्ये जो व्यक्ती ओळखायला शिकला, जो माणूस ओळखायला शिकला, त्याच्या आयुष्यामध्ये बरेच संकट टळून जातात. कारण की हे कलियुग आहे बाळा. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस स्वतःचं चांगल्यासाठीच पाहणार, स्वतःचं चांगलं बघण्यासाठीच जगणार. आणि प्रत्येकाचं जर चांगलं होत असेल तर त्या गोष्टीमध्ये स्वतःचं सुद्धा चांगलं कसं होईल या गोष्टी माणूस स्वतः करतो. आणि नक्कीच आपलं चांगलं होत असेल, दुसऱ्याचं वाईट होत असेल तर नक्कीच त्याचं वाईट होऊ दे, पण माझं चांगलं होऊ दे. हे कधी बुद्धिमत्ता तुझ्या मनात सुद्धा ठेवू नकोस. असे विचार तुझ्या मनात सुद्धा कधी आणू नकोस. कारण की हे सर्वात मोठे पाप आहे. जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख असेल ना, तर ते सगळ्यात वाईट कर्म आहे. आणि ते कर्म आपल्याला कायम रडवत राहणार आहे. तर स्वामींच्या विचारामध्ये हीच शक्ती आहे, स्वामींच्या शब्दांमध्ये ही शक्ती आहे, जे की तुला कधीच हरू देणार नाही. आणि तुम्ही मागील तुमचा भूतकाळ जाऊन सुधारू शकत नाही. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ कधी सुधारू शकत नाही. पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. सध्याच्या वेळेमध्ये
आयुष्यामध्ये जेवढं काही घडलेलं आहे, जे काही घडून गेलेलं आहे त्याचा विचार आता जास्त करू नकोस. त्याचा विचार आता करू नकोस. आत्ताच्या वेळेचा विचार कर, चालत्या वेळेचा विचार कर आणि येणाऱ्या दिवसांचा विचार कर. त्या प्रकारे मेहनत कर. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जे काही घडलेलं असतं ती गोष्ट आपल्याला अनुभव देऊन जाते आणि जे काही घडवायचं असतं ते सर्व काही आपल्या मेहनतीवरती अवलंबून असतो आणि नक्कीच तुमची मेहनत तुम्हाला नक्कीच या जीवनामध्ये यशस्वी ठरवेल. तर स्वामींच्या विचारामध्ये खूप सारी शक्ती लपलेली आहे, स्वामींच्या विचारामध्ये खूप सारी भक्ती लपलेली आहे. पण आज चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. वेळेवेळेचं खेळ तर तुला सांगितलं. आज जर नक्कीच आपले कर्म चांगले असतील तर उद्या आपले भविष्य चांगले ठरतील. आज जर नक्कीच आपले कर्म, आपले विचार, आपले कृत्य चांगले असतील तर उद्या आपलं भाग्य नक्कीच उजळेल. स्वामींचे विचार असेच नव्हे, काही ना काहीतरी शिकवत. स्वामींचे विचार आपल्याला अनुभव सुद्धा देऊन जातात. महत्वाचा मुद्दा ऐकलास, पण यापुढील नुसते स्वामींचे विचार ऐकून जा, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला नक्कीच जागृत करणार. यापुढील स्वामींचे विचार हे तुला नक्कीच मार्गदर्शन करणार. तुझं मन सुद्धा बदलणार, तुझं आयुष्य सुद्धा बदलणार. तुला तुझ्या इच्छे जवळ घेऊन जाणार, तुला तुझ्या मनाच्या जवळ घेऊन जाणार. माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधी हरत नसतो आणि स्वामींची भक्ती करायला मी हे भाग्य आहे. ज्याला समजलं तो भाग्यवान आहे. या 4-5 गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी आपण कायम लक्षात ठेवल्या तर या जीवनामध्ये कधी रडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. पण नक्कीच माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे संदेश, स्वामी समर्थांचे विचार अतिशय प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. आपले जीवन हा नक्कीच सुखाचा होईल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली हे समजायला भाग्य लागतं. तर यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण काम करतोय, आपल्याला समजतोय, आपण कष्ट करतोय, आपल्याला ते समजते, पण त्या कष्टाची किंमत सुद्धा आपल्याला समजायला हवी. त्या कष्टाची किंमत सुद्धा आपल्याला समजायला हवी, कारण की आपण जे कष्ट करतोय ते का करतोय, कशासाठी करतोय, या गोष्टी जर आपल्याला माहिती आहेत, पण नक्कीच त्या गोष्टीमधून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी मिळणार. आज भले तुला तुझ्या कष्टाचा फळ कमी भेटतोय, आज भले तुझ्या मेहनतीचा फळ तुला कमी भेटतोय, पण त्याची किंमत कर, कारण की त्यासाठी तू घाम गाळलेला आहेस, त्यासाठी तू तुझ्या आयुष्यामधले बरेच वेळ त्या गोष्टीसाठी दिलेला आहेस. आणि नक्की जर एखाद्या गोष्टीसाठी आपण वेळ देतोय ना, तर वेळ सुद्धा आपल्याला त्या गोष्टीमधूनच चांगली वेळ आणून देते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे, स्वामींच्या विचारांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर या जीवनामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी, या जीवनामध्ये भाग्यशाली ठरण्यासाठी मीपणा सोडा, मोठे व्हाल. मीपणा सोडा, नक्कीच विचार मोठे होतील, नक्कीच आयुष्य बदलेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. आज कोणाची तरी मदत करा, उद्या कोणीतरी तुमची मदत करेल. आपले कर्म आपले फिरून येतात. नक्कीच आज आपण जसे करतोय तसे आपल्या सोबत सुद्धा होते. दान करा धन मिळेल. आज जर नक्कीच तुमचे विचार 100 रुपये कमवून 20 रुपये तरी दान करायचे आहे ना, तर नक्कीच ते विचार सुद्धा तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे नेईल. दान म्हणजे नुसता पैशाचाच नव्हे, दान म्हणजे अन्नाचा दान, वस्त्राचा दान, निवाऱ्याचा दान. नक्कीच आपल्या चांगल्या विचारांचा सुद्धा तू दान करू शकतोस. बऱ्याच गोष्टीमध्ये तू दान करू शकतोस. इतर लोकांना समजावून, इतर लोकांना स्वामींची भक्ती करून सुद्धा या जगामध्ये भाग्यशाली ठरलेली माणसं आहेत, या जगामध्ये आनंदी राहणारी माणसं आहेत. आज स्वामींचा अनुभव कोणी नाही घेतला, आज स्वामींचा अनुभव कोणी नाही भेटला. त्याग करा, आत्मा आनंद मिळेल. ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोय, ज्या गोष्टीचा आपल्याला दुःख होतोय आणि आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीमधून आपल्याला काहीच मिळणार नाही, त्या गोष्टीचा त्याग करा. खरंच त्या गोष्टीचा त्याग करा, कारण की एखादी गोष्ट जर आपल्याला इजा करते ना, तर ती गोष्ट आपल्याला पूर्णतः समजवण्यासाठी इजा करते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. त्याग कर, नक्कीच मनातून आनंद मिळेल. श्रम कर, सुख मिळेल. कष्ट कर, सुख मिळेल. कष्ट कर, मेहनत कर, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी
स्वामी समर्थ, तिथे फक्त स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुम्हाला पाहतात, कारण ते स्वामी तुमच्या हृदयात आहेत, कारण की ते स्वामी तुमच्या हृदयात आहेत. नक्कीच सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. जर चांगले कार्य करशील ना तर लोक तुला नक्कीच तुझ्याबद्दल सांगतील. काही लोक पाय सुद्धा खेचतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. काही लोक पाय सुद्धा खेचशील, त्याच्याकडे दुर्लक्ष कर, कारण की जर तुझ्याकडे नक्कीच चांगल्या गोष्टी जवळ आणण्याची ताकद असेल आणि वाईट गोष्टींना दुर्लक्ष करण्याची ताकद असेल तर या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तुला कोणतीही शक्तीही अडवू शकत नाही. तुला कोणतीही शक्तीही अडवू शकत नाही. या जीवनात बऱ्याच गोष्टी तू शिकल्या आहेस, या जीवनात बऱ्याच गोष्टींचा अनुभव तू घेतलेला आहेस. आज माणूस आपल्या आयुष्यामध्ये मोहमायेच्या भानगडीमध्ये, आज माणूस आपल्या आयुष्यामध्ये मोहमायेच्या लोभामध्ये दुसऱ्याच्या ताटातलं सुद्धा हिसकावून खाण्यात नक्कीच पुढे पाठी सुद्धा बघत नाही. दुसऱ्याच्या ताटातला सुद्धा हिसकावून खाण्यात पुढे पाठी बघत नाही. पण स्वामींचे विचार काय सांगतात? पण स्वामींचे विचार काय सांगतात? दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. हेच माणसाचं फरक आहे आणि हेच राक्षसाचं फरक आहे. हेच माणसाच्या स्वरूपाचा फरक आहे, हेच राक्षसाच्या स्वरूपाचा फरक आहे. स्वामींचे विचार आणि स्वामींच्या शब्दांचा खोल अंतर घेतला, स्वामींचे विचार स्वामींच्या शब्दांचा आपण खोल विचार केला तर नक्कीच आज तुझे आयुष्य उजळून जाणार आहे. तर आज प्रत्येक स्वामींच्या विचाराचा अभ्यास आपण खोलातून करूयात. आज प्रत्येक स्वामींच्या विचारांचा अभ्यास आपण खोलातून करूयात. नक्कीच अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. नक्कीच अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि नक्कीच अहंकार हे सत्य पाहून सुद्धा देत नाही. या गोष्टी कायम लक्षात ठेव. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे माणसाचे शत्रू म्हणजे गैरसमज आणि अहंकार. अहंकार हा माणसाला तेव्हाच येतो जेव्हा त्याच्याकडे नक्कीच काही ना काहीतरी असतं, जेव्हा नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या मनासारखं घडलेलं असतं, पण नक्कीच तोच अहंकार त्याला बर्बादीच्या मार्गावरती नेतो. आणि गैरसमज म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला न कळत सुद्धा आपण त्याच्यावरती काही ना काहीतरी निर्णय घेतोय. एखादी गोष्ट आपल्याला पूर्णतः नक्कीच माहीत नसून सुद्धा आपण त्या गोष्टीवरती निर्णय घेतोय. त्या गोष्टी सुद्धा आपल्याला या जीवनामध्ये बर्बाद करतात. आणि माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे लोभ. माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे लोभ. जर आज लोभाच्या पाठी धावत असशील, जर आज त्या लोभाच्या तू पाठी धावत असशील तर तो लोभ तुला कधी ना कधीतरी बुडवणार. तो लोभ तुला कधी ना कधीतरी त्याच्या सोबत घेऊन जाणार आणि त्याचा अंत हा कुठे असतो नक्कीच या गोष्टी तुला समजायला हव्यात. नक्कीच या गोष्टी तुला समजून घ्यायला हव्यात. तर म्हणूनच स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. तर म्हणूनच स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ, कारण की आज स्वामींच्या शब्दांचा अभ्यास आपण करणार आहोत. आज स्वामींचे विचार आपण ऐकून घेणार आहोत आणि आजचे जे स्वामींचे विचार आहेत नक्कीच तुला आनंदी ठेवतील, नक्कीच तुला सुखी ठेवतील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकून दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे
मुख्य या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तर आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलाला दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. कितीही काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे.
स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो,
ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे, कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत, म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी, या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता
या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे. या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहे. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की जो तो मार्ग तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तर समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात. तर या सर्व गोष्टी तुला सांगतोय, या गोष्टी सांगण्यापाठी एक सर्वात मोठे तात्पर्य आहे, या गोष्टी सांगण्यापाठी एक सर्वात मोठे कार्य आहे. ते म्हणजे आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा जागृत करायची आहे. आज चांगले कर्म करून सुद्धा, आज चांगले कार्य करून सुद्धा, आज चांगले विचार करून, चांगले कृत्य करून सुद्धा आज काही लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, काही लोकांच्या आयुष्यामध्ये संकट आहेत. तर एक गोष्ट तुला कायम सांगतो, एक दिलासा तुला कायम देतो की चांगले कार्य करतोय, चांगले कृत्य करतोय, चांगले कर्म करतोय, पण आज तुझ्या आयुष्यामध्ये काही तुझ्या मनासारखं होत नसेल, आज तू कोणाचं वाईट पाहिलेलं नाहीस, आज तू कोणाचं वाईट केलेलं नाहीस, पण आज तुझ्या मनासारखं काही होत नसेल, तर नक्कीच खचून जाऊ नकोस, तर नक्कीच खचून जाऊ नकोस. कारण की दुःखद वेळ, वाईट वेळ सुद्धा वेळ मागते. त्या वेळेला दूर करण्यासाठी वेळेचं खेळ आहे या जगामध्ये. जो वेळेचं खेळ समजून घेईल तो या वेळेमध्ये नक्कीच नशीबवान ठरेल, तो या वेळेमध्ये नक्कीच भाग्यवंत ठरेल. अगदी महत्वाचे मुद्दे तुला सांगणार आहे पूर्णपणे समजावून, अगदी महत्वाचे टप्पे तुला सांगणार आहे पूर्णपणे समजावून. तू दुर्लक्ष करू नकोस, स्वामींच्या शब्दांना दुर्लक्ष करू नकोस, कारण की हेच विचार तुला अत्यंत महत्वाचे मुद्दे सांगून जातील, कारण की हेच विचार तुला अत्यंत महत्वाचे मुद्दे सांगून जातील. चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो, आणि चांगली वेळ आणण्याची पद्धत सुद्धा ही सुद्धा माणसाचे आयुष्य घडवते. आज काही लोक वाईट कर्म करून आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, पण तो त्यांचा आनंद फार काळासाठी टिकत नाही, पण जो आज दुःखद वेळामध्ये सुद्धा कष्ट करून आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सुखी आहेत, त्याच्या आयुष्यातील सुख हे कधीच दूर होणार नाहीत, त्याच्या आयुष्यातले सुख हे त्याला कधीच सोडून जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादा माणूस असतो ज्याला 100 रुपयामध्ये सुद्धा आनंद मिळतो की आज मला आजचे दिवस माझे कसे तरी जाईल, किंवा आज मी या पैशांमध्ये माझे आयुष्य नक्कीच आनंदाने घालू शकतो, किंवा मी आज माझा दिवस आनंदाने घालू शकतो. पण आज तो लाखो करोडो कमवणारा या गोष्टीच्या चिंतेमध्ये असतो की या पैशांना काही होणार नाही ना, किंवा हे पैसे कोणी चोरून नेणार नाही ना. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, श्रीमंत असो वा गरीब असो, आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तेच विचार येतात जे विचार एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये येतात. आज त्या लोकांना
झोप नाही सुखाची, आज त्या लोकांना झोप नाही सुखाची, पण आज कष्ट करून तुझ्या आयुष्यामध्ये झोप आहे सुखाची. नक्कीच नक्कीच जेव्हा वेळ बदलेल तुला वेळेवरती या गोष्टी समजून येतील, कारण की या जगातील मोहमाया आहे ही, या जगातील मोहमाया आहे ही. माणसाने जर नक्कीच या मोहमायेला समजून घेतलं, या गोष्टी आपल्याला जगण्याचा एक आसरा आहेत, या गोष्टी आपल्याला जगण्याचा एक आधार आहेत, त्या गोष्टीला आधार आणि आसऱ्याप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये वाढवावे, त्या गोष्टीला आधार आणि आसऱ्याप्रमाणेच आपल्या या जीवनामध्ये त्यांना आणावे. त्या गोष्टीचा हावभाव नाही करायचा, त्या गोष्टीचा कधी गर्व नाही करायचा, त्या गोष्टीचा कधी माज नाही करायचा, कारण की या गोष्टी माणसाचे खूप मोठे दुश्मन आहेत. माज गर्व हे माणसाचे खूप मोठे दुश्मन आहेत. अहंकार हा माणसाचा खूप मोठा दुश्मन आहे. वेळेवरती प्रत्येक गोष्ट समजून घे, कारण की आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हेच ठरतं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हेच घडतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे, या जीवनामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे. तुझ्या गोष्टी करतोस, तुझ्या गोष्टी घडवतोस, तुझ्या गोष्टी करणार आहेस, त्या गोष्टी सुद्धा ठरवून गेलेल्या आहेत. नक्कीच तुझ्या मनामध्ये जे चाललेलं आहे तेच पुढे जाऊन घडणार आहे. फक्त तुझ्या मनातील शक्ती आणि तुझा आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नकोस, आणि सकारात्मक विचार, चांगले विचार नियमितपणे तुझ्या मनामध्ये ठेव. बघ या जीवनामध्ये तुला तुझ्या आयुष्यामध्ये कसा फरक जाणवतो, बघ या जीवनामध्ये आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये कसा मोठा फरक जाणवतो. आणि नक्कीच स्वामी म्हणतात संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात, संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो, माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत, स्वामींच्या विचारांमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज तुझं सुद्धा चांगलं होईल, आज तुझं सुद्धा चांगलं होईल, कारण स्वामींना माहिती आहे कधी कोणाचं वाईट केलं नाहीयेस तू, कधी कोणाचं वाईट केलं नाही आहेस. आणि जर तुझ्याकडून चुकून कोणती गोष्ट वाईट घडली असेल तर स्वामींची भक्ती करून तू त्या गोष्टींची माफी सुद्धा मागत आहेस, तर स्वामींची निर्मळपणे भक्ती करून तू त्या गोष्टीची माफी सुद्धा मागत आहेस. आज स्वामींचे विचारांना वेळ देऊन तू त्या गोष्टीची माफी सुद्धा मागत आहेस. अरे बाळा, उदास असशील तर स्वामींचे नाव घे, अरे बाळा उदास असशील तर स्वामींचे नाव घे, दुःखी असशील तर स्वामींचे ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर स्वामींचे विचार आठव, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा स्वामींचे नक्कीच दर्शन घे, तर बाळा स्वामींचे नक्कीच दर्शन घे. कारण की स्वामी म्हणतात तुटलेल्या आरशामधूनही स्वतःची प्रतिबिंब दिसते, तसंच अपयशातून सुद्धा तुमचे खरे सामर्थ्य दिसतात. तसेच या जीवनातील घडामोडी, या जीवनातील नक्कीच अडीअडचणींमधून सुद्धा तुमचे सामर्थ्य हे दिसून येते. या जीवनामध्ये तू तुझे कष्ट, तू तुझे कर्म, तू तुझे प्रयत्न कोणाला दाखवू नकोस, कारण की परमेश्वर सर्व काही बघतच आहे, कारण की परमेश्वर सर्व काही बघतच आहे. कोणाला योग्य वेळेला काय द्यायचं आहे हे सर्व काही ठरवून आहे. फक्त तू कधी चुकीचा होऊ नकोस, फक्त तू कधी चुकीचा होऊ नकोस. नक्कीच वेळ तुझी परीक्षा घेईल, नक्कीच काळ तुझी खूप परीक्षा घेईल, पण त्या परीक्षेसाठी कधी घाबरू नकोस, पण त्या परीक्षेसाठी कधी घाबरू नकोस. नक्कीच नक्कीच स्वामी समर्थांची प्रार्थना रोज मनापासून घे, स्वामी समर्थांचे नामस्मरण रोज मनापासून कर, स्वामी समर्थांच्या विचारांना थोडासा वेळ काढ. आज प्रत्येक 24 तासातून स्वामींसाठी 1 तासाची भक्ती कर. बघ त्या भक्तीमधून सुद्धा तुझ्या मनातील सर्व थकवा, तुझ्या या दिवसातील पूर्णपणे सर्व थकवा दूर होऊन जाईल. नक्कीच तुझ्या मनातील वाईट विचार हे दूर होऊन जातील. नक्कीच तुझे दमला आहेस त्या दमलेल्या शरीराला सुद्धा नक्कीच आराम मिळणार, कारण की स्वामींचे विचार सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत असतात. स्वामींचे शब्द हे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत असतात. ते सकारात्मक विचार कधीच आपल्याला हरू देत नाही, ते सकारात्मक विचार कधीच आपल्याला थांबू देत नाहीत. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत, स्वामींचे शब्द एवढेच सांगत नाहीत, स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे जग तुला जगायला शिकवणार आहे. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे जग तुला अनुभवायला शिकणार आहे. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस.
तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द आणि स्वामींच्या शिकवणींमध्ये सुद्धा मोठी ताकद आहे. एक गोष्ट तुला नक्कीच सांगतो, जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व काही संपतं, जिथे सर्व काही समाप्त होतं, तिथून स्वामी समर्थ चालू होतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक आशा, आपल्या आयुष्यातील प्रत्येक निराशा जिथे संपते, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचं डोंगर जिथे संपतं, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख जेव्हा आपल्याला सोसावतात, प्रत्येक दुःख जेव्हा आपल्याला त्रास देतात, तेव्हा तेव्हा तिथे स्वामी समर्थ राहतात. जिथे सर्व काही असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द मोठे, स्वामी समर्थांची शिकवणी मोठ्या. नक्कीच आज फक्त इथून 10 ते 15 मिनिटं ऐकून बघ. ते 10 ते 15 मिनिटामध्ये तुला मोठे अर्थ समजणार आहेत, तुला मोठ्या शिकवणी समजणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच एक भास तुला असा सुद्धा होईल की त्यावेळेस तुला असं वाटेल की स्वामी समर्थ माझ्या सोबत नाहीत, आज स्वामी माझ्या सोबत नाहीत. पण तो भास नव्हे, तुझ्या मनात आलेली शंका असते. ती शंका सुद्धा दूर होईल जेव्हा तू स्वामी समर्थांची भक्ती निर्मळपणाने करशील, निस्वार्थीपणाने करशील. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल. तू फक्त स्वामींवरती डोळे बंद करून विश्वास ठेव. आणि विश्वास ठेवत असशील तर शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि नक्कीच यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुझ्या मनात ठेव. बघ, यशस्वी तू होणार. आणि नक्कीच एक गोष्ट तुला सांगतो, जेव्हा तू दुसऱ्यांचं वाईट बघणार नाहीस, तेव्हा तुझ्या सोबत वाईट होणार नाही. आज कितीही लोकांनी तुझे वाईट करू दे, तू त्यांचे वाईट बघू नकोस. कारण की माणसाचा स्वभाव सध्या असाच झालेला आहे की आज आपले कोणीतरी वाईट केले की नक्कीच त्याचे पण वाईट व्हावे असे आपल्या मनात विचार येते. पण हे विचार बाळगू नकोस, कारण की मग तुझे आणि त्या माणसामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक राहणार नाही. तू सुद्धा त्या माणसासारखाच होशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यासारखी होईल. तू फक्त तुझ्या मनावरती विश्वास ठेव. तू फक्त तुझ्या कष्टांवरती विश्वास ठेव. आणि नक्कीच विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जिथं तुझा विश्वास ठेवण्याची मर्यादा संपते, तिथून स्वामी समर्थांचे चमत्कार चालू होतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. नक्कीच स्वामींचे हे शब्द आहेत. केव्हा तुला असे वाटले की आज माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, आज माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे अडचणी आहेत, त्या अडचणींना सामोरे कसे जाऊ? तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या अडचणी तुझ्या आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनात आहेत. कारण की तुझ्या सोबत स्वामी आहेत. तुला ही गोष्ट माहीत असून तू त्या अडचणींना घाबरतोयस, तू त्या दुःखांना घाबरतोयस. दुःखाचं डोंगर आज तुझ्याच आयुष्यात नव्हे तर आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखाचं डोंगर आहे. आणि नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होतील आणि नक्कीच ते संकट सुद्धा दूर होतील. तू फक्त डोळे बंद करून स्वामींवरती विश्वास ठेव. प्रत्येक गोष्टीचं मार्ग हे तुला मिळूनच येईल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती स्वतः स्वामी तुला देतील. खूप अडचणी असतील जीवनात, खूप दुःख असतील जीवनात, तरी सुद्धा स्वतः स्वामी तुला त्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची शक्ती देतील. तू फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव की हे दुःख, हे संकट यांच्या सामोरे मी जाणार आणि हे दुःख, हे संकट माझे आयुष्य थांबू शकणार नाही, माझ्या आयुष्यातील आनंद रोखू शकणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एका दिवसात काहीच होत नाही. थोडा वेळ द्यावा लागतो, आपले परिश्रम, आपले कष्ट सुद्धा द्यावे लागतात. पण नक्कीच जो व्यक्ती आपल्या मनावरती विश्वास ठेवेल, आपल्या स्वामींवरती विश्वास ठेवेल आणि नक्कीच वेळेवरती विश्वास ठेवेल, संयमता आपल्या मनामध्ये बाळगेल, तो व्यक्ती नक्कीच या जीवनामध्ये पुढे जाईल. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. तुझ्या चांगल्या विचारांना कोणीच रोखू शकत नाही. तुझ्या चांगल्या विचारांना, तुझ्या चांगल्या कृत्यांना कधीच थांब लागू शकत नाही. तुझ्या चांगल्या कृत्यांना कोणीच थांबवू शकत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. तुझ्या वाईट विचारांना कोणतीही गोष्ट वाचवू शकत नाही. वाईट विचार थोड्या वेळासाठीच चालतात, वाईट गोष्टी थोड्या वेळासाठीच चालतात. फक्त जो व्यक्ती वाईट करतो त्याला त्याची शिक्षा सुद्धा मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जसा आलेला आहेस तसाच जाणार आहेस. प्रत्येक गोष्टीचं तुला परतफेड ही मिळणार. म्हणून तुला सांगतो, सकारात्मक विचार कायम तुझ्या मनात ठेव आणि नक्कीच तुझे दृष्टिकोन चांगले ठेव. बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यासारखी होईल. आणि नक्कीच ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, तू तुझे विचार कर, तू तुझे ध्येय साध्य कर. तुला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, तुला आयुष्यामध्ये कोणते सुख पाहिजे, तुला आयुष्यामध्ये काय पाहिजे, हे
सर्व काही सध्य कर. पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. पण जर तू स्वतःवरती आत्मविश्वास ठेवत असशील की नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडणार, नक्कीच मी माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी स्वतःहून घडवून आणणार, तर नक्कीच त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडतील. कारण की माणूस हा सर्वप्रथम आपल्या मनाशी शंका बाळगतो की नक्कीच ही गोष्ट माझ्याकडून होईल का, नक्कीच या गोष्टीचा पर्याय माझ्याकडून निघेल का, आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आले असतील तर त्या दुःखातून मी बाहेर पडेल का, असे प्रश्न सुद्धा पडून देऊ नका. कारण की केव्हा दुःख आले तेव्हा सांगायचं थोड्या वेळासाठी आहे, या गोष्टीच्या सामोरे मी आरामात जाणार, कारण की माझ्या सोबत स्वामी आहेत. ही गोष्ट कायम लक्षात महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का?
जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका.
कारण की जो माणूस एकटा राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटा राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत